नावाचा इसम महाविना परवाना घातक अग्निशस्त्र बाळगून फिरत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सह पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, मनोज परदेशी, अतुल पाटील, चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून गणेश गेलोत वय वर्ष 28 राहणार मेंद्रेमळा खंडोबा मंदिराच्या मागे देवळाली कॅम्प नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले। त्याच वेळी त्याच्याजवळ असलेला विनापरवाना माल पंचनामा करून जप्त करण्यात आला। आरोपी गणेश गेलोत याच्या विरुद्ध मकोका अंतर्गत कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी या देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सह पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील हेमंत तोडकर, समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, अतुल पाटील, चंद्रकांत गवळी, मनोज परदेशी, वाल्मिकी चव्हाण यांनी केली। देवळा न्यूजसाठी रोशन गव्हाणे, नाशिक।